एकदाच कर्जमुक्ती करा आणि शेतीमालाला भाव द्या. पुन्हा कर्ज सुद्धा शेतकरी कधी काढणार नाही. हे आजच नाही तर आपण अनेक वर्षापासून बोलतोय आणि आपण तो शेतकऱ्याचा मुद्दा हातात घेणार आहेत ना. परंतु आरक्षणाचा विषय संपल्याच्या नंतर कर्जमाफी झालेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही? सरकारने जी आता मी कर्जमाफी समाधानी राहून काय करू? दिली, शेतकरी पुत्र म्हणून नाही समाधानी नाही, आहात? शेतकरी कुठला समाधानी राहणारच आहे. तिथं मालाला भाव नाही आहे, ते माल फेकून द्यायची वेळ आली रस्त्यावरती. अनेक निकष जितके लावले कर्जमाफी. नाही लावले असतील ते तेवढे कलाकार आहेत. ते कडच काही पचू देणार नाहीत एवढे कलाकार ते आहेत. परंतु तितक्याच ताकदीने शेतकऱ्यांनी पण उठलं पाहिजे. त्याच ताकदीने शेतकऱ्यांनी सुद्धा उठलं पाहिजे. इथे शेतकरी आंदोलन आहे म्हणून जाता जाता पंढरपूरला भेट. माझी तर मुक्तीच आहे. कर्ज मुक्तीच पाहिजे. त्या माफीनं काहीच होत नाही. मग निकष आले, पुन्हा निकष आले आणि जे पैसे फेडतेत त्यांचा प्रॉब्लेम होऊन चालला याच्यात. ज्यांनी कर्ज घेतलंय कधी फेडलं नाही त्यांना माफ व्हायला लागले. काही शेतकरी असे आहेत की ते सातत्यानं कर्ज घेऊन फेडतायत. त्यांचं काय? सरकारला काही बोलणार आहे का तुम्ही? काही सांगणार आहे का? कर्जमाफी नेमकी अशी असली पाहिजे किंवा अशी करा? नाही मी मग ते जी आर वाचल्याच्या नंतर बोलून बघा. मी मीडियाला तुम्हाला माहिती आहे कधी खोटं बोलत नाही. मी ते वाचलंच नाही. हाही शेतकऱ्याचं आंदोलन आपण गेलं पाहिजे. आपण शेतकऱ्याचे लेकर आहेत म्हणून आपण जाताना तिथं कोल्हापूरला जाताना कोल्हापूरचा विषय आता तुम्ही ह्याच्या संदर्भात जाताय भेट घेताय सात- महाराजांची. काय नेमकी भूमिका पुढच्या आंदोलनाची त्याच्यातून ठरणार आहे? मला नाही वाटत आता सरकार आंदोलन करू दे. मला वाटत नाही असं. कारण ते आता मला वाटतं 22 तारखेला सातारा संस्थांच्या गॅजेटियरवरती अहवाल मागवलाय. त्याच्यावरती चर्चा करतील आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर सुद्धा येतील. श्रीमंत शिवराजे महाराज साहेबांचंही म्हणणं होतं की हे गॅजेट गेलंच पाहिजे. मग मी भेटीलाच त्यांच्या चाललोय. गॅजेट विषयी चर्चा करणार कोल्हापूरच्या आणि तिथून पुढं सातारा संस्थान, कोल्हापूरचं आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्या प्रमाणपत्राविषयी आता 22 तारखेपासून काय सरकार प्रक्रिया करते ते बघणार आहे. पण मी खात्रीनं सांगतो मला नाही वाटत मराठ्यांच्या संदर्भात आता सरकार आंदोलन करण्याची वेळ येऊ दे. सरकार सकारात्मक आहे. सरकार थोडक्यात. हो सध्या तरी आहे. ते सकारात्मक नसलं तर आपण सुरू केलंच त्यांच्या मागे. त्याला आता एक प्रश्न आहे की सध्या अन्न औषध प्रशासनामार्फत एक मोठ्या कारवाया राज्यात केल्या जातात. त्याच्यात मुंडेंचा खूप मोठा रोजगार मुंडेंचा काय सगळ्या त्या आंदोलनाच्या ज्या कारवायाकडे कसं पाहता, काय समर्थन असतं? आणि चांगलं आहे ते त्या तुकाराम मुंडे साहेबांना जे धडकेबाज कारभार सुरू केलाय. अरे ते चांगलं आहे ना. शेतकऱ्याच्या दुधाला मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे. कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे. पण सरकारला एक सांगणं आहे त्यांची बदलीचं लफडे आता जरा बंद करा. तिथं राहू दे जरा. त्यांना जर बरेच दिवस राहील ना भेसळ करणारा नीट करतील ते. पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका. नाही सरकारच्या मागं लागेल बरं का मी. तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन